सिमिया आहे सिमिया. ठीक बा ठीक बा. ही सिमीची सासू. तर मित्रांनो तुम्हाला आता निल्याचं घर दाखवतोय. हे बघा मित्रांनो, हे बघा निल्याचं घर आहे भावाचं आपलं. हे बघा मित्रांनो, माझ्या मम्मी का आवडं पैसा ना, तिने अख्ख्या लग्नाचा सोना एकटीन केलाय. म्हणजे पैसाही घर बनवाय दिल ती. कोण देईल मित्रा? पैसे ना आम्ही बाबा मेहनत करतो ना, तुम्हाला खरं वाटेल पण मेहनत करून नक्की आम्ही करू. काय तर मित्रांनो जेवण खाऊ घातलं आणि बघा माझ्या मागे काय काम लावले. ही मॅडम चालले ना पुढं पुढं मला रस्ता दाखवायला. आणि बघा जड भांडे डोक्यावर देऊन दिले. बापरे, जेवण लय भारी पडलं मला. तो दोस्तों जैसे आपको बताया था मैंने, नीलेश के घर तक आने का प्रॉपर एड्रेस अभी नीलेश खुद अपने मुंह से बताएगा. आप सुनना. नमस्कार मित्रांनो, तर तुमचं परत एकदा स्वागत आहे बिहारी लड़का आणि मराठी लड़की के चॅनल में. तर मित्रांनो आज आम्ही जाणार आहोत. तर मित्रांनो आज आम्ही जाणार आहे निलेश निरगुडेच्या घरी. कारण की भरपूर लोकांना माहिती नाही की निलेश निरगुडा कुठे राहतो कुठे नाही. तर मी तुम्हाला आज मित्रांनो आज तुम्हाला प्रॉपर ऍड्रेस सांगतो. निलेश निरगुडा कुठे राहतो, घरी जायला कसं जायचं ते पण दाखवतो. आणि मित्रांनो आम्ही एकटा नाही, मी माझी बायको माझी फॅमिली पण चालली त्या घरी फिरायला चाललो आजचे दिवस. कारण की निलेश आज आम्हाला पार्टी देणार आहे स्वतःच्या घरी, म्हणून आम्ही चाललोय पार्टी करायला. आणि आता जाऊन तिकडे बघतोय. आणि ज्यांना माहिती आहे ना निलेश निरगुडाच्या घरी कसं जायचं, हे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. तुम्हाला प्रॉपर ऍड्रेस देणार कसं जायचं कसं नाही त्याच्या घरी. तर व्हिडिओला असं कंटिन्यू करा. आणि आमची फॅमिली ऑलरेडी पुढे गेली आहे, आणि ट्रेनचा टाइम झालाय. तर आम्ही दोघं उशीर झाला, आम्ही पण पटापट निघतो. त्याला भेटू पुढे आता. तो दोस्तों फाइनली हम नेरल पहुंच गए. आप देख सकते हो नेरल पहुंच गया. और हमारी फैमिली पहली भागना चालू है. क्या रे दलिंदर रे रुक, भाग क्यों रही है? निरगुड़ा से मिलने के लिए. निलेश निरगुड़ा. तो निलेश अभी आने वाला मित्र दोस्तों. तो अपन ट्रेन आपको मैं आपको पूरा डिटेल में आगे बताऊंगा कैसे आना कैसे नहीं. आप जब तक वीडियो देखते रहिए. दोस्तों माथेरान के गेट के तरफ आ गए. ये माथेरान का गेट है और ये टिकट काउंटर है पूरा. अब यहाँ से डायरेक्ट बाहर निकलना अपने को. और नीलेश जो कोई फ़ोन कर रहे आ रहा है कि नहीं, और भूख लगा है. उससे पहले कुछ खाते हम लोग. आप वीडियो में ऐसे देखिए क्या खाने वाले क्या नहीं. आप वीडियो में ऐसे बने रहिए. तो दोस्तों हम लोग सामान ले लिए निलेश के लिए. बता रहे ये केला और मिठाई ले ली है. और आप आगे मेरा निलेश निरगुड़ा. ये देखो. अरे पांड्या क्या बोलता माझा भाऊ फुल आयफोन मध्ये मस्त होतोय काय. तर चला मित्र हो, आपल्याच घरी येतात म्हणजे आपल्या गप्पा चप्पा होतील. तुम्हाला सांगतो ये देखो अभी लोग वड़ा पाव खा के पेट नहीं भरा, फिर जूस पी रहे लोग. क्या रे इंसानों की जानवर. एकदम तब्येत सिमिला नाही आणला रे. ए जल कुकड्या हो घर पे बना रही ना. घरी कोण बनवल मग? हा, एकच खाना. बायको आहे ना. तुला काय झालं मदत करायला? मी तुम्हाला घ्यायला कोण येईल? निम्मीत पाहिजे नुसतं यायचं. पण ते बाकी हा बहाणे. मित्रांनो सगळे आपल्या घरी येते. आणि मग तिकडे आपण गप्पाच्या याला आज शेतावणी तू त्या गवात बिवात आपला बेनायला नाही तू बरोबर तू झालं. बरं काय समजलं नाही. समजल तुम तिकडे गेले. कैसा है बाकी? एकदम बढ़िया. तो दोस्तों यहाँ से निकलते हैं और आपको प्रॉपर सब बताते कैसा आना कैसा नहीं. आप वीडियो में ऐसे बने रहिए. तो दोस्तों ये माथेरान की साइड का रिक्शा स्टैंड है. अगर आप यहाँ आमच्या इथे जायला इथे ऑटो इथेच लागलेली असते नाही काय. बघ तिकडे झुमकर तिथे दाखव ना. नेरळ. हा यहाँ पे ऑटो मिळते. पण कसं आहे आमचा दादा आहे तो नाही आले तू आणलं त्याच्यामुळे आणलं. तिकडं जरा काहीतरी खातो पितून मग जातो. दोस्तों आप यहाँ पर आगे किसको पूछोगे ना निलेश निरगुड़ा किधर रहता है, तो हर एक रिक्शा वाला घर पे छोड़ देगा. क्या बोलते नीलेश? छोड़ेगा, हाथ पकड़ के लेके जाएगा ऐसे. चलो हाथ पकड़ के लेके जाए. माथेरानला नाही का टॅक्सी जाते इथून. हा दोस्तों 100 रुपये शेत. पण आपण गाडीवर जातोय ना. जिथे मला या दोघांनी कधीच घेऊन गेलेले नाही. याला ओळखतो का नो पंगा. तो दोस्तों अभी गाड़ी आ गई है देखो. का रे नीला कुठली आपलीच ओळखीची गाडी. आपला दादा आहे म्हणजे माझ्या काकाचा मुलगा आहे तेच घ्यायला आले. हा ये देखो गाड़ी भी लोग क्रिकेटर हा जो ओपनिंगला मॅच आला तो मॅच चालवला आहे. मुंबई एन टाइम आव जिंकली तो. बाकी काय ना आता यांना ना रिक्षामध्ये पाठवतो. आम्ही जातो आमच्या नौपंगावर. हाँ नाही हम लोग आ रहे थे. गाड़ी पे आती अमेरिके. चले आराम से जाओ. चल हाँ मैं तू चलो चलो मम्मी मैं आया. अभी हमारी गाड़ी निकलेगी हायबुजा. हा हायाबुजा आहे नवीनच घेतले ते अजून शोप नाही केली. दाखवतो तुम्हाला हायबुजा आमची गाडी. ते बघा हे भावाची हायाबुजा. अभी हम लोग इस गाड़ी पे जाते हैं और आपको आगे दिखाते हैं कि घर पे जाना कैसा है.
आज देखना आपको यहाँ का प्रॉपर इसका घर का एड्रेस बताता, वीडियो में ऐसी बने रही है जब तक। तो दोस्तों अगर माथेरान से आप डायरेक्ट आओगे तो ये होटल मिलेगा, टी वाले होटल करके। यहाँ से 4 रास्ते मिलते, 4। एक जाता है बदलापुर, एक जाता है कर्जत माथेरान, और एक जाता है स्टेशन, और एक जाता है यहाँ हमारी। और आपने बोला कि बीच के रास्ते में 4 रास्ते देखे ना, डायरेक्ट बीच का रास्ता जाना। दिलकप कॉलेज किसको भी पूछोगे, ये यहाँ पे उसकी कमानी लगी है दिलकप कॉलेज, तो यहाँ से सीधा अपने को जाना है। दिलकप कॉलेज का पूरा कमानी है, इस पे लिखा है, और यहाँ से सीधा स्ट्रेट जाने का है। और आपको समझेगा नहीं ना दोस्तों, तो आप किसको भी पूछोगे ना कि मंदापुर वाड़ी कहाँ पर है, ममदापुर वाड़ी, हाँ मंदापुर वाड़ी, तो कोई भी आपको बता देगा यहाँ से कैसे जाने का है। तो अब इसके घर की तरफ जाते हैं और आपको ये भी दिखाते हैं हम लोग जब इसकी अगर मेरी शादी नहीं हुई थी हमारे ग्रुप की, तो हम लोग कहाँ पर टाइम स्पेंड करने, मतलब 1-1, 4-4 बजे तक वो कट्टे पे बैठे रहने का हम लोग। तो भूतिया जागा आहे, म्हणजे ते सिम्मीला पण माहिती नाही की इथं जागा खराब आहे, कारण तिथं खूप लोकांना असे भूत दिसले त्या रस्त्यामध्ये। ते कट्ट्यावर आम्ही रात्रीचे 4-4 वाजेपर्यंत गप्पे मारत बसत असतो, आग शेकोटी करत बसते, तुम्हाला ते पण दाखवतो मित्रांनो। आणि मित्रांनो जसं तुम्ही टर्न मारला ना कमान्याची, इथून इथं ममदापूरला एक रस्ता जातोय ना, आपला लेफ्ट साईडला आतमध्ये मारायचं, तुलसी ऑफिस आहे, तिथूनच सरळ आहे बघा पुढं। हे बघा सरळ रोड आहे भाऊ, काय विचार करते ना, जास्त गणमन झाले ना एकदम भावान, तो कोणाला पण विचारून टाकायचं डायरेक्ट, भाई मंदापूर वाडी कुठे कसं जायचं, वाडीला कसं जायचं, बस एवढंच सांगा। कोण पण तुम्हाला सांगू शकतो। नाही तर जिथे रिक्षा स्टँड दाखवली ना भावानं, तिथे पण विचारले कोणाला ना तुम्ही की भाऊ निलेशच्या घरी जायचं, हर एक रिक्षाला तुम्हाला डायरेक्ट निलेशच्या घरी सोडणार, घराच्या बाहेर डायरेक्ट सोडल। आणि अजून काय विषयाच्या घरात यायच्या अगोदर तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये माहिती पडेल, तुम्ही असाच व्हिडिओला कंटिन्यू करा मित्रांनो। तर मित्रांनो आम्ही घेतो आता शिम्मीसाठी, बघा काय प्लॅन आहे। कढी, तिला ना कढी लय आवडतं खायला, तर मी म्हटलं एक वेळेस ती घरी आली होती पण घरी काय तिला खायला भेटलं नाही, तर तिच्यासाठी मी इथंच बनवणार आहे कढी। म्हणजे कसं आहे मित्रांनो, तुला कढी खायची इच्छा झाली तर शिम्मी आता याने आठवण दिली की कढी शिम्मीला आपण कढी घरी बनवू आणि त्याला खायला देऊ काचक्यान मध्ये। आणि हिची कढी बरी लागते, पण हिच्या हातची बिर्याणी कधी खाऊ नका। ही माझी तारीफ आहे भाई खाल्ली रे, भारी लागली खायला टेस्ट। दुसरा दिवस जे आम्ही 4-5 जणांना लागली ना बाई, पाहुणा निसता सोडतोय, खाल्ल्यावर असं एक जातोय एक येतोय, एक जातोय, आणि जॅक निसता बाथरूम मध्ये परफ्यूम मारत होता परत। आणि आता आम्ही पोहोचलो आमचे भूतिया जाग्यावर। हे बघा मित्रांनो, आम्ही तुम्हाला आमचा कट्टा दाखवतो, म्हणजे जेव्हा निल्याचा आमच्या लग्न नाही झालता तेव्हा आम्ही इकडे येऊन बसायचा, म्हणजे माझी बायकोला पण माहिती आहे ना, तुला माहिती आहे का आमची जागा कुठे बसायची, भूतिया जागा ना, आता जाऊन घरी सांगणार ना। नाही रात्रीचा हा भले नॉर्मल वाटतो इथं, रात्रीचा खतरनाक वाटतो इकडे, म्हणजे बसण्यासारखं। आणि जरा हे लाईट 1-2च चालू आहे आणि एवढाच उजेड असतो, आणि ते मित्रांनो एक लाईट आहे जो निस्ता भुकभाग करते, हे लाईट निस्ता भुकभाग, रस्त्याच्या लाईटात पाणी गेलाय। आणि मित्रांनो ह्योच तो कट्टा आहे, हे बघा आम्ही बसायचो रातभर, आणि सोनूच्या कहाण्या, जॅकच्या कहाण्या, आणि ऍक्च्युली आमच्या वाडीतले जेव्हा मी कपडे धुवायला आलतो एका ब्लॉग मध्ये सिम्मीचा आणि माझं भांडण झालं, स्वतःने कपडे धुलेले, हे बघ इथं, तो हे बघा हे ब्लॉग मध्ये इकडे होतात ते। आणि आमच्या इकडे ना इथेच येतात, आता कसा नॅचरल एकदम पाणी हे डोंगरामधनं येतं, आणि सगळे इकडंच कपडे बिपडे धुईत असतात। पहिले हे चढणार मास चढायचं, मास याच्या वरून नाही का, भरपूर जणांनी असे ओळांमध्ये हे बनवलंय, हे पूर्ण ओळ गेलंय ना, त्यामध्ये ते मासे पकडायला बनवलंय ना, मग त्याचे पाय मास इकडे याचाच बंद झाला। पहिले तिकडे धरून घेतात माशाला, सुक्या बनवला माशाला, इकडे काय ना धराय गावा। तर मित्रांनो हे बघा, हे आमची कट्टा होती, हे बघा इकडेच आम्ही बसायचो, हे जिथे जेवढं पण मित्र आहे इथंच बसायचे, आणि बसून बोचा पूर्ण सिमेंट निघून गेलाय। आणि इथं आम्ही शेकोटी, बघा इथं शेकोटी लावायचे नेमकी इथंच, आणि इथं रात्रभर आम्ही, म्हणजे आमच्या जे पण आमच्या 4-5 वाजायचं आमच्या गप्पा गोष्टी, कसा काय प्लॅन करायचा लाईफ मध्ये, काय करायचा काय नाही, त्या सगळ्या गोष्टी आमच्या इथे येऊन निवांत, कारण इकडं पांग फुंग 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 काय आवाज नाही, रात्री असा पण टाइम भेटतो तर रात्री आपण येऊ, तुम्हाला दाखवतो। आणि चला आता आपण डायरेक्ट निल्याच्या घरी जाऊ आता, बिन टाइमपास ना करता तुम्ही असाच व्हिडिओला कंटिन्यू करा। तर मित्रांनो तुम्हाला आता निल्याचं घर दाखवतोय, हे बघा अजून एक गोष्ट सांगतो, म्हणजे की ह्याच्या घराच्या समोर मस्त एकदम म्हणजे गणपतीचा मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो, खतरनाक मंदिर आहे, हे बघा मित्रांनो घराच्या समोर। आणि माझे भांजे बघा डायरेक्ट फुटबॉल खेळायला चालू केलंय, बघा ही पण जागा मस्त, म्हणजे बसासाठी इथंच सर्व बसतात, हे बघा निल्याचं घर, आणि हे जागा बसासाठी, आणि हे गणपतीचं मंदिर इकडे आहे, हे बघा हे गणपतीचं मंदिर आहे, आणि हे बघा नॅचरल बघा किती एकदम भावानू, हे बघा
किती वातावरण किती चांगला वाटतो, एकदम मस्त है ना. कैसा लग रहा है जाके? शांत एकदम वातावरण, किसी का चिंता नाही, कुछ नाही. हा ना, एकदम शांत. आमच्या साईडला नुसतं घरचं बाजूला पापू वाजतो. आणि सिमी बघ काय करीत आहे त्या दाखवतो. मित्रांनो हे बघा निल्याचं घर आहे भावाचं आपलं. हे बघा आणि हे अख्खी फॅमिली आहे. हे बघा सिमिया आहे, सिमिया. ठीक बा हे बघा नीलची मम्मी आहे. मित्रांनो पहिले माझ्या मम्मीला ओळख करून पहिले झालेले आहेत. हे घरात कलर मारलाय ना तो तुला काय माहिती आहे काय ना, आता माहिती झालं. कोण मला ड्रेस घाली तुम्ही नहीं मैं ये बोला ड्रेस पहन वाले वो नहीं, बचपन से अच्छे है. ऐसा आप लोगों को लगता है पर नहीं है. या जाओ. हे बघा मित्रांनो माझी मम्मी आहे आणि बघू क्या बोले जीजा? वो गलत बात है ना, वो सही बात है ना, तो कभी कभी जबान से निकल जाती है. गलत जबान से अच्छी बात निकल जाती है. ये सिमीची सासू करून जाऊ दे ना. ही सशियाची बहीण, ही सशियाची मम्मी ना. ये त्याचे जे जुटो आले ना. आणि बाकी तुम्हाला आपको तो पता ही है ना. मित्रांनो माझ्या मम्मी का एवढं पैसा ना, तिने आपल्या लग्नाचा सोना एकटीन केलाय. म्हणजे पैसे घर बनवाय दिल ती. अरे का मग कोण देईल? तुला गाडी मम्मी ये पैसा देगी, मैं गाड़ी लूंगा इनको बिठाने के लिए 4 व्हीलर. जिहाची ना बरत पैसा दपून ते त्यातील. पण तरी मेहनत करी ते काबाड कष्ट घेऊन जात का. गावातल्या लोकांना सवय असते, ढिगभर पैसा आला ना तरी आम्ही काबाड कष्ट आमच्या जे पहिल्यापासून जे आलेले आहेत ते परंपरा ते करत राहू. आणि गावात खूप साऱ्या भाज्या म्हणजे बघायला गेलं तर शहरात ना लोक एक टाइम उपाशी झोपतील असा टाइम नाही येणार, पण आला समजा तरी गावात जाऊन लोक गावात तसा टाइम येणार नाही. गावात जातील, भाज्या आणतील आणि घरी बनवून खातील. पण मित्र पैसे ना आम्ही बाबा मेहनत करतो ना, तुम्हाला खरं वाटेल पण मेहनत करून नक्की आम्ही करू. काय त्याच्या मम्मीची इच्छा आहे की म्हणजे पुढच्या वर्षी घर उभा व्हायला पाहिजे आणि निल्याने थोडा ताकद लावली. ताकद लावून काय आता घर मम्मीच पैसे. हा मम्मीकडे लय पैसे बोलतात निल्या. आईला पैसे दे. 3 कपाटा भरून ठेवले आहे. आम्ही जेव्हा छोटे होते म्हणजे नॉर्मल जेव्हा निलेशच्या घरी यायचा तर आम्ही लय 4-5 दिवस इथंच राहायचा. आणि आमची आई पक्कीला आज ते फेमस झाली ना त्यांनी काल म्हणजे आम्ही जांभळं कुडाला जात होतो पण आई बोलली ते येणार आहे त्याच्यामुळे आई बोलली मग नका जाऊ त्यांना येऊ दे मग तुम्ही सगळे जांभळं. निलेशची ताई दाखवतोय बघा. हे निलेशची ताई आहे आणि मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो. आता दुकान दाखवतो बोललो होतो. हे बघा मून. हे मून हे मून आहे डायरेक्ट बॉडी बिल्डर आहे. डायरेक्ट बॉडी बिल्डर. हे बघा हे छोटासा एक दुकान आहे आतमध्ये जसं तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो. हे बघा लाईट लावू दे आता. अरे बहुत. आणि आमच्या हॉट किचन आहे मित्रांनो. हा म्हणजे इथंच पावसामध्ये इथंच बसतो आम्ही पण. जेव्हा हे नव्हते कोण नव्हते तो ब्लॉग तुम्ही बघितला तर सिमीने फाकर फाडली आई वरडलेली भाकर फाडली. बाकरी. मित्रांनो वो जाने दो. ये जैक द स्माइली बॉय इसको पसीना कितना आ रहा है मेरे को समझ में नहीं आ रहा है. अरे रहने दो चमक रहे हो. मेहनत करने वाले इंसान का इसी बहाने फेस तो भी दिख रहा है नहीं तो दिखता ही नहीं है. और जीजा ये हमार हॉट किचन बा कैसन लागत है. गाँव वाला है मस्त. गाँव वाला. इसके ऊपर आप देखो दीदी को खाना बनाना है. इनको स्पेशल मेहमान बुलाए खाना बनाने के लिए. आणि तारा के हम कसं लागत या. तू तशी आहे तशीच आहे माझ्या लाडाची. आणि ही जे ऍक्च्युली जेवण ना यात मित्रांनो म्हणून त्याला शिकवण्यासाठी इकडे आणलाय. बरोबर. मी आता जेवण बनवलं आहे आता बघू कसं झालंय ते. आता जाऊ द्या. काय नाही जसंही झाला
पोट भरून खायचं, दुसरं काय सांगायचं नाही हा का? नाही, नाही. आता मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी सिम्मी जेवण काय बनवलं ते बघू आता. हम अभी क्या क्या खाना बना आपको दिखाते हैं, आ जाओ. दिखाते हैं, मतलब खाना खाने बैठेंगे तब देखो. जेवण करायला सगळेजण बसलेले आहेत, तर तुम्हाला दाखवते इथं सगळेजण पंगत मध्ये बसलेले आहेत. है ना, अच्छा आहे ना. आणि हे बघा नवरा आम्हाला एकट्याला सोडून कसा गिफ्ट खायला लागला है ना. हाँ, ये नील और ये जगदी, ये ना दोनों एक ही जैसे, एक ही माले के मोती है ना. नहीं है, सिर्फ चेहरा अलग अलग है, बाकी इंसान एक ही है. आज मैं भी अकेला ही बैठूंगा, है ना. खाना छोड़ के खाने कुछ इज्जत ही नहीं है हम लोगों की, एकत्र बसू है ना. अपन दोनों सही, वो दोनों तो अपन दोनों है कि नहीं. देखते हैं सिम्मी ने क्या क्या बनाई है, तो सिम्मी बताएंगी. यहाँ पर चावल बनाया है. हाँ. मैंने मस्त दाल मैंने बनाया पर तड़का आई ने दिया है. हाँ. इसलिए दाल अच्छी हुई. देखा. आणि हे भाजी मित्रांनो, आईनी तडका दिला म्हणून डाळ बरी झाली आज. और सब्जी मैंने यहाँ पर आलू गोभी और बैंगन मिक्स करके भाजी बनाया. हाँ. बढ़िया लग रहा और ये है बटाटे का भाजी. अरे वाह 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 वाह. इधर पे क्या चालू है ना, अकेले अकेले खाना मस्त, पेट दुखेगा ना. कसं मित्रांनो, हे नॉनव्हेज खात नाही. मी तर नॉनव्हेज खातो, पण आता व्हेज येतं बोलू नको विचारायला. सवय लागली म्हणजे मला नाही विचारायची. विचारत नाही, व्हेज पण आता विचारायचं सवय लागून गेली मला नाही विचारायचं म्हणून नाही विचारला. आता आम्ही जेवतो आणि परत तुम्हाला नंतर भेटतो. तुम्ही असाच व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, आमचं मस्त जेवण करून हो गया आहे आणि आता आम्ही चाललोय भांडी धुवायला. हे बघा किती भांडी जमा झाली आहे. तर मित्रांनो, अभी मैं क्या करती हूँ पता है, एजे ने खा तो लिया, अभी उसी से भांडी घासवाने लगाती हूँ मैं. ए चला आम्ही चालू, मैं चालू भांडी घास. तुम्ही आता बरं काय करा, भांडी धुवून नको जी आलं. ए भांडत आहे असं होतं, सगळ्या बाया भेटल्या. अरे तुम्हीच बोललेला ना जेवण, तुम्ही बोललेला ना जेवण झालं की सगळ्यांना मिरिंडा काय दे. नाही, भांडी घासून घ्या आणि सगळे पिऊ मिरिंडा नंतर. या अशा बाया मिळल्या ते बघ, जीभ बीब लाल करून बसल्या ते बघ. तर मित्रांनो, यांनी जेवण खाऊ घातलं आणि बघा माझ्या मागे काय काम लावले. ही मॅडम चालली ना पुढं पुढं मला रस्ता दाखवायला, आणि बघा जड भांडे माझ्या डोक्यावर देऊन दिले. बापरे, जेवण लय भारी पडलं मला. भांडी कुठे घासले काय वो मैं दाखवती हूँ तुमको. चलो हा चला या मॅडमच्या माग. आता आपण जाऊ मंदिराकडे, बसू तिकडे, बरं वाटत थोडं. तर मित्रांनो, आमचं मस्त जेवण करून झाला. तिकडं बायका भांडी दोस्तों, आप अभी खाना हमारा देख लिया, खाना बन गया. लोग गए कपड़े धोने, कपडे भांडी सॉरी भांडी धोने का गए तेल लगाने. तो दोस्तों, जैसे आपको बताया था मैंने, नीलेश के घर तक आने का प्रॉपर एड्रेस अभी नीलेश खुद अपने मुंह से बताएगा. आप सुनना. तर मित्रांनो, जसं तुम्ही मुंबईच्या कुठल्या पण कोण्यातला आलं, आमच्या घरी यायला नेरळ स्टेशनलाच यायला लागेल. तर तुम्हाला स्टार्टिंगलाच ऑटो स्टँड लागेल, तर तिथे प्लॅटफॉर्मच्या बाहेर तर तिथे विचारायचं की ममदापूर वाडीला जायचे. मग तिथं कोण पण रिक्षावाला सांगेल इथं ममदापूरच्या रिक्षा लागतात, त्या रिक्षामध्ये कोण पण येऊन तुम्हाला इथे सोडेल. सरळ बोलायचं ममदापूर वाडीत जायचे. जर नाही समजलं ते बोलायचं, जो नील व्हिडिओ बनवतो ना, नील सिम्मी, त्यांच्या घरी जायचे. तर तुम्हाला कोण पण तिथून घरपर्यंत सोडेल. हे आपलं घर आहे, तुम्हाला इथं सोडेल. मग तिकडून तुम्हाला आमच्या घरात यायचं आहे. तर जसं झालं, मग जसं जे ट्रेनने गाड्याने येतात त्यांनी खोपोलीवरनं येऊ की मुंबई साईडनं, टीवाले हॉटेल विचारायचं कुठे, दिव्यादीप हॉटेल जुनं नाव. तर तिथून तुम्हाला आतमध्ये एक कमानी लागेल, दिलकप कॉलेज म्हणून असं लिहिलेलं आहे. त्या कमानीतनं तुम्हाला आत येऊन सरळ दिलकप कॉलेज पर्यंत यायचे. मग तिथून एक रस्ता आलाय आतमध्ये यायला, लेफ्ट साईडला रस्ता. ते रस्ते धरून आले की डायरेक्ट निलेशच्या घर पर्यंत. म्हणजे तुलसी स्टेज त्याची मोठी बिल्डिंग आहे आणि दिलकप कॉलेज त्यांच्या मधीतनं एक रस्ता आलाय. तो सरळ डाव्या साईडला वळण लागेल. तिथून तुम्हाला सरळ आतमध्ये यायचं. मग तो रस्ता हाच इथून आलाय, हा पूर्ण इथून, आणि मग सरळ आपल्याच गावात ममदापूर वाडीमध्ये. मित्रांनो, ज्यांना यायचं असेल तर पण याच अगोदर ह्याला इंस्टाला मेसेज करून कॉन्टॅक्ट करा. कारण का आम्ही कधी कधी घरी असतो नसतो, कामानिमित्त बाहेर असतो. त्याच्यामुळे मग कसं होईल, तुम्ही याल सरप्राईज द्यायला आणि आम्ही घरी नसणार. पण तसं आम्ही घरी नसलो तरी आमची आई वगैरे सगळे असतात घरात. आणि आता शेतीचे काम आहेत, त्याच्यामुळे थोडी मग धावपळ आहे. मग आम्ही घरात असो नसो त्यामध्ये पहिले कन्फर्म करून या. आय होप मित्रांनो तुम्हाला हे ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जा दाबून बेल आयकन फुटली पाहिजे, खाचा दाबून टाका. चला बाय, टेक केअर, भेटू नेक्स्ट ब्लॉगला.